नाही. त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौरमालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. मंगळ हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो. मंगळाचे वातावरण अतिशय तरल आहे, इतके की तिथे श्वास घेणे कठीण आहे. राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो. गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 5 पट लांब आहे. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही बोल नका, एका घरा एवढे मोठे आहेत. आवाज काढू नका. शनी हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 10 पट लांब आहे. आता पुढचा ग्रह आहे युरेनस म्हणजेच अरुण ग्रह. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. सौरमालेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यून. हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 30 पट लांब आहे. वायूंपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अति थंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाहीत. पृथ्वीवर परत आल्यावर आपल्याला जाणवते की पृथ्वी आपल्यासाठी कितीतरी खास आहे ना. अति थंड, इथे पाणी आहे, वनस्पती आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला श्वास घेण्याकरिता योग्य वातावरण आहे. तर मग मुलांनो, मला खात्री आहे की तुम्ही या भेटीचा नक्कीच आनंद लुटला असणार. आपले आकाश खरोखरच खूप सुंदर आहे. हवामानाच्या बदलावर आणि चंद्र व ताऱ्यांवर नजर नक्की ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया.